नमस्कार लाडकी बहिणींनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण योजनेची KYC घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून कशी करायची। बऱ्याच लाभार्थ्यांना लाडकी बहीण KYC न केल्यामुळे त्यांचा 1500 रुपये येणारा हप्ता बंद झालेला आहे। चला तर लाडकी बहिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण योजना KYC कशी करायची। तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जाऊन Google Chrome ओपन करायचं आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजना हे सर्च करायचं आहे। लाडकी बहीण योजना हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे। तिथे तुम्हाला विचारलं आहे लाभार्थी आधार क्रमांक। लाभार्थी आधार क्रमांक जो लाभार्थी आहे या योजनेचा लाभ घेणारा त्याचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक खाली कॅप्चा दिसणार आहे। तो कॅप्चा नंबर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे। त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसणार आहे मी सहमत आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली ऑप्शन आहे समाविष्ट करा, त्यावर क्लिक करायचं आहे। समाविष्ट करा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर आणखी एक तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे। तिथे विचारलं आहे वडिलांचा पतीचा आधार क्रमांक। तर इथे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसत आहे। तो कॅप्चा नंबर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून लाडकी बहीण KYC कशी करायची आहे। तर बऱ्याच लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजना KYC न केल्यामुळे त्यांना 1500 रुपयाचा लाभ नाही मिळाला आहे। चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण योजनेची KYC घर बसल्या कशी करायची। तो OTP आल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये OTP टाकून घ्यायचा आहे आणि खाली एक ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला समाविष्ट करा। समाविष्ट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे। तिथे तुम्हाला भरलेली माहिती दिसणार आहे। त्यानंतर साईडला तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसत आहे जात प्रवर्ग। जात प्रवर्ग तुमची जी जात आहे मित्रांनो, ते जात तुम्हाला इथून निवडायची आहे आणि तीच जात तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसत आहे होय नाहीचं, तिथं होय हेच फक्त निवडायचं आहे, नाही निवडायचं नाही आहे। दुसऱ्या ठिकाणी पण तुम्हाला होयच निवडायचं आहे, नाही निवडायचं नाही आहे। तुम्ही जर नाही हे ऑप्शन निवडलं तर तुमचा फॉर्म तिथंच रद्द होऊन जाणार आहे। मित्रांनो, सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे। सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि अर्ज समाविष्ट करायचा आहे। अर्ज समाविष्ट केल्यानंतर मित्रांनो, तुमची जी KYC आहे ते पूर्णपणे सक्सेस झालेली आहे। तुम्हाला इथे एक मेसेज येणार आहे तुमची KYC पूर्ण झाली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या लाडकी बहीण योजना KYC पूर्ण करू शकता। तर आणखी काही तुम्हाला माहिती विचारायची असली तर मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका। मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।